नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपला देवा अकॅडमी एमपीएससी यूपीएससी या ऑनलाईन युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती जॉग्रफी या वैकल्पिक विषयाची बोथ मराठी अँड इंग्लिश मध्ये सिरीज सुरू केलेली आहे, लेक्चर सिरीज. राईट. सो याच्यामध्ये आपण बरेचसे लेक्चर आतापर्यंत युट्यूबवरती टाकलेले आहेत. ओके. सो लास्ट लेक्चर जे होतं आपलं, त्याच्यामध्ये आपण थेरीज बघत होतो. त्याच्यामध्ये आपण कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी आणि कन्व्हेक्शनल करंट थेरी या दोन थेरी डिस्कस केल्या. आजचं जे लेक्चर आहे मित्रांनो, याच्यामध्ये आपण सी फ्लोर स्प्रेडिंग थेरी बघणार आहोत. राईट, ज्याला आपण समुद्र तळ विस्तार सिद्धांत असे म्हणतो. ओके. सो हा खूप महत्वाचा सिद्धांत आपला टेक्टॉनिक जिओमॉर्फॉलॉजी मध्ये दिसतो. राईट. सो हा सिद्धांत काय आहे, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत, त्याचे क्रिटिसिझम, इव्हन त्याचं कन्क्लुजन, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ तुम्ही कम्प्लीट बघा, जेणेकरून तुम्हाला ऑप्शनलच्या ह्या ज्या कॉन्सेप्ट आहेत जॉग्रफी ऑप्शनलच्या, ह्या क्लिअर होतील. राईट. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जॉग्रफी हा एक टेक्निकल सब्जेक्ट आहे. जर तुम्ही हे लेक्चर रेग्युलरली बघितले आणि एका पर्टिक्युलर फ्लोनी बघितले, तर तुमच्या कॉन्सेप्ट ह्या खूप लवकर क्लिअर होतील. आणि जर तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर असेल, तरच तुम्हाला एक चांगलं उत्तर वैकल्पिक विषयामध्ये लिहिता येईल आणि एक चांगले मार्क्स तुम्हाला भेटू शकतात. राईट. ठीक आहे. सो आपण आजचं लेक्चर सुरू करू. राईट. ओके. सो आजचं लेक्चर आपलं आहे समुद्रतळ विस्तार सिद्धांत याबद्दल. ओके. सो थोडीशी संकल्पना समजून घेऊ आपण समुद्रतळ विस्तार सिद्धांताची. सी फ्लोर स्प्रेडिंग संकल्पना जर आपल्याला समजून घ्यायची असेल ना मित्रांनो, तर आपल्याला दोन महत्वाच्या गोष्टी शिकणं खूप गरजेचे असतात. राईट. ओके. सो त्या दोन कुठल्या महत्वाच्या गोष्टी आहेत ते आपल्याला शिकणं गरजेचं आहे. त्यातली एक पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे संवहन प्रवाह सिद्धांत, ज्याला आपण कन्व्हेक्शनल करंट थेरी असे म्हणतो, जी आर्थर होम्सनी आपल्याला थेरी दिलेली आहे. आणि जर तुम्ही मागचं लेक्चर बघितलं आपलं युट्यूबवरचं जॉग्रफी ऑप्शनल या सिरीजचं, ते लेक्चर आपलं कशाबद्दल होतं? कन्व्हेक्शनल करंट थेरीबद्दल. राईट. आणि दुसरी महत्वाची संकल्पना या थेरीसाठी आवश्यक आहे, त्याला आपण म्हणतो पुराचुंबकत्व, म्हणजेच पॅलिओमॅग्नेटिझम, दी कॉन्सेप्ट ऑफ पॅलिओमॅग्नेटिझम. या दोन ज्या कॉन्सेप्ट आहे, एक CCT, राईट, ज्याला आपण संवहन प्रवाह सिद्धांत असे म्हणतो, संवहन. राईट. आणि दुसरी पुरा चुंबकत्व. या दोन कॉन्सेप्ट खूप जास्त महत्वाचे आहे मित्रांनो. कशासाठी? कशासाठी? टू स्टडी दी सी फ्लोर स्प्रेडिंग थेरी, SFS, ज्याला आपण समुद्रतळ विस्तार सिद्धांत असे म्हणतो. राईट. ठीक आहे. सो ह्या लेक्चरमध्ये आपण फक्त पॅलिओमॅग्नेटिझम बद्दल आणि सी फ्लोर स्प्रेडिंग थेरी काय आहे याच्याबद्दल शिकणार आहोत, कारण की ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये आपण हे डिस्कस केलेलं आहे. राईट. ठीक आहे. सो पुढे बघा, याच्यामध्ये अजून काय गोष्टी दिसेल आपल्याला. याच्यामध्ये बघा, जे सांगितल्याप्रमाणे दोन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला खूप गरजेच्या आहेत टू स्टडी दी कॉन्सेप्ट ऑफ सी फ्लोर स्प्रेडिंग. त्याच्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट होती पॅलिओमॅग्नेटिझम. राईट. पुरा चुंबकत्व. ओके. हे पॅलिओमॅग्नेटिझम म्हणजे काय मित्रांनो? याचा अर्थ होतो की प्राचीन खडकांमध्ये साठवलेली पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रांची नोंद. बघा, जे प्राचीन खडक होते, जे खडक निर्मिती झाली, खडक बनले. ओके. ते खडक जेव्हा बनले ना, तेव्हा त्यावेळेच्या चुंबकीय क्षेत्राची नोंद, पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची नोंद ही त्या खडकामध्ये आपल्याला दिसते. राईट. ओके. आणि याच्यामध्ये आपला खूप वेळा उलटपालट होताना दिसते. राईट. ज्याला आपण शिकलेलो आहोत की जे अर्थचे पोल आहेत ना, अर्थ आपण जर बघितला, अर्थ ऍक्ट ऍज अ मॅग्नेट. ओके. अर्थ हा एक मॅग्नेट म्हणून ऍक्ट करतो. आणि तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की चुंबकत्वामध्ये एक नॉर्थ पोल असतो आणि एक साऊथ पोल असतो. कधी कधी काय होतं की हा जो मॅग्नेट आहे, हा काय होतो? रिव्हर्स होतो. अर्थचे मॅग्नेट काय होतात, किंवा पोल्स जे आहेत हे रिव्हर्स होतात. राईट. हा साऊथ, हा नॉर्थ असं येऊ शकतं, किंवा फ्लिंग होऊ शकते, किंवा शिफ्टिंग होऊ शकतं पोलचं. ओके. सो याला मॅग्नेटिक रिव्हर्सल असे म्हणतो. तर आपल्याला खडकामध्ये पण हे रिव्हर्सल पाहायला भेटतं. राईट. सो पृथ्वीचा जो क्षेत्र आहे भूतकाळातलं, हे अनेक वेळा काय झालं, आपल्याला उलटलेलं दिसलं चुंबकीय क्षेत्र. त्याला आपण जिओ मॅग्नेटिक रिव्हर्सल असे म्हणतो. काय म्हणतो? जिओ मॅग्नेटिक रिव्हर्सल असे म्हणतो. राईट. आणि हे उलटणे खडकामध्ये नोंदवले गेलेले आहेत. म्हणजे पृथ्वीचं जे जिओ मॅग्नेटिक रिव्हर्सल होतं किंवा रिव्हर्सल ऑफ दी पोल्स होतं, ते आपल्याला ह्या पृथ्वीच्या खडकामध्ये त्याची नोंद होताना दिसते. स्पेशली कुठे मित्रांनो? त्याची नोंद आपला महासागरीय तळावर, ज्याला आपण काय म्हणतो? ओशन फ्लोअर किंवा सी फ्लोअर. राईट. हा जो सी फ्लोअर असतो, ओशन फ्लोअर, याच्यामध्ये, याच्या खडकामध्ये आपल्याला याची नोंद दिसते.
राईट. जेव्हा आपण या खडकाचे टेस्टिंग करतो तेव्हा आपल्याला असं कळतं की याच्यामध्ये काय झालेलं आहे. या मॅग्नेटिक जिओ मॅग्नेटिक रिव्हर्सल जे आहे किंवा चुंबकीय क्षेत्र जे आहे त्याची नोंद आपल्याला याच्यामध्ये दिसेल. ओके. सो याच्या क्रिया कशा आहे, प्रोसेसेस कशा बघा, याच्या प्रक्रिया कुठल्या कुठल्या आहेत ते बघू आपण पुरा चुंबकत्वामध्ये. याच्यामध्ये बघा, महासागराच्या तळावर काय होतं, मिड ओशनिक रिज, ठीक आहे, मध्ये गरम मॅग्मा काय होतो, वर येतो. मिड ओशनिक रिज जे आहे त्याच्या थ्रू गरम मॅग्मा वर येणार आणि एक स्प्रेड होणार आणि तो सॉलिडिफाय होणार. मागची जी थेरी होती संवहन प्रवाह सिद्धांत, ज्याला आपण कन्व्हेक्शनल करंट थेरी असे म्हणतो, त्या सिद्धांतामध्ये आर्थर ओमने हेच सांगितलं होतं की कन्व्हेक्शन करंट वरती येतं मिड ओशनिक रिचच्या थ्रू, एक कटक तयार होतो, राईट, एक खंदक तयार होतं, राईट. जिथं रिच तयार होते तिथं स्प्रेडिंग साईड तयार होते, म्हणजे काय होतात, मॅग्मा जो वरती येऊन तो सॉलिडिफाय होऊन एक नवीन सरफेस तयार करतो, राईट. तो ही एक पहिली स्टेप झाली प्रोसेस. नंतर काय होणार की मॅग्मा हा आपला थंड होणार, बघा मागच्या थेरीत आपण बघितलेलं होतं, आणि बसॉल्ट खडक तयार होणार बघा. म्हणूनच आपण म्हणतो की जी ओशनिक क्रस्ट आहे जनरली बसॉल्टची बनलेली आपल्याला दिसते. कुठल्या खडकाची बनलेली आपल्याला दिसते, बसॉल्ट ह्या खडकापासून बनलेली आपल्याला दिसेल. आणि थंड होताना काय होतं, खडकातील चुंबकीय कण जे आहे हे पृथ्वीच्या त्यावेळी असलेल्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेनुसार मांडले जातात बघा. आता सपोज हे जे खडक बनले, सपोज हे बनले 100 मिलियन्स इयर्स अगो, राईट, जिओलॉजिकल टाइम स्केलवरती. कधी, जिओलॉजिकल टाइम स्केल. तेव्हा जी अर्थची मॅग्नेटिक पोलॅरिटी होते, ती मॅग्नेटिक पोलॅरिटीच्या रिडिंग आपल्याला त्यावेळेच्या रॉकमध्ये दिसतात, राईट. म्हणजे चुंबकीय क्षेत्र जे आहे त्या दिशेने ते मांडलेले आपल्याला त्याची मांडणी झालेली दिसते. ते जे रॉक बनले होते आणि ते थंड झाले होते. ते रॉक कसे बनले, जे मिड ओशनिक रिज आहे त्याच्यामधला जो मॅग्मा वरती आला आणि तो सॉलिडिफाय होत गेला आणि ते रॉक आपल्याला बनताना दिसतात. ओके, ठीक आहे. तो हा जो चुंबकीय रेकॉर्ड आहे तो त्या रॉकमध्ये आपला कायम झालेला दिसतो, राईट. म्हणजे ह्याच्या खडकामध्ये, त्या खडकामध्ये काय झालं मित्रांनो, त्यावेळेचा चुंबकीय रेकॉर्ड काय होतो, कायम आपला झालेला दिसतो, राईट. ठीक आहे. तो इथपर्यंत तुम्हाला समजलं या प्रोसेसेस काय आहे, या प्रक्रिया काय आहे या पॅलिओमॅग्नेटिझमच्या किंवा पूर्वा चुंबकत्वाच्या, राईट. ठीक आहे. पुढे बघा की पुढे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं की पॅलिओमॅग्नेटिझम मध्ये काय गोष्टी आहे. आता पुढे बघू आपण की पॅलिओमॅग्नेटिझम, ज्याला आपण पुरा चुंबकत्व असे म्हणतो, आणि सी फ्लोर स्प्रेडिंग याच्यामध्ये काही संबंध आहे का. द रिलेशनशिप बिटवीन द कॉन्सेप्ट ऑफ पॅलिओमॅग्नेटिझम अँड दी आयडिया ऑफ सी फ्लोर स्प्रेडिंग. ओके. सो याच्यामध्ये बघा, मिड ओशनिक रिज जी आहे आपली, त्याला मिड ओशनिक रिज असे म्हणतो. दोन्ही बाजूनी काय होणार मित्रांनो, खडकांचे चुंबकीय अभ्यास केल्यावर, जेव्हा आपण दोन्ही बाजू खडक होते त्याचा जेव्हा चुंबकीय अभ्यास आपण केला तेव्हा असं दिसून आलं की एक पट्टा जो आहे हा सामान्य पोलॅरिटी दाखवतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आपण काय करू, तेच एक्झाम्पल घेऊ की मिड ओशनिक रिज मध्ये आपलं एस आकाराची मिड अटलांटिक रिज तयार झालेली आपल्याला दिसते अशी, राईट. अटलांटिक ओशन एस आकाराचा ओशन आहे बघा, ठीक आहे. एस शेप आहे अटलांटिक ओशनचा, आणि ही एक रिज तयार झाली आहे. रिच रिच कधी तयार होते, जेव्हा अपलिंक होते, अशा वरती मॅन्टल मधनं जो कन्व्हेक्टिव्ह करंट वरती यायचा प्रयत्न करतो आणि रिच तयार होतो, ठीक आहे, डायव्हर्जन्स होतो प्लेटचं, आणि मॅग्मा वरती येतो आणि तो सॉलिडिफाय होतो, राईट. सो असं लक्षात आलं की मिड ओशनिक ओशनिक रिजच्या दोन्ही बाजूचे खडकाचा जेव्हा स्टडी केलं, त्याचा चुंबकीय स्टडी जेव्हा केला, असं दिसून आलं की जो पट्टा आहे त्या खडकांचा मित्रांनो, बनलेला पट्टा, त्याच्यामध्ये आपल्याला नॉर्मल पोलॅरिटी दिसेल. पोलॅरिटी म्हणजे कसं, जर एक्झाम्पल घ्यायचं झालं आपण काय करू, असं घेऊ का हा प्लस पोल आहे, हा मायनस पोल आहे, तर हा नॉर्मल आहे. आणि रिव्हर्स म्हणजे काय आपण कन्सिडर करू, हा मायनस आणि प्लस, हा काय आहे, रिव्हर्सल आहे. ओके, पोल. तर तेव्हा आपल्याला नॉर्मल पोलॅरिटी दिसली. आणि पुढचा जो पट्टा होता त्याच्या पुढचा तो कसा दिसला, रिव्हर्स्ड पोलॅरिटीचा दिसला पट्टा. कारण की मित्रांनो कंटिन्युअस मॅग्मा वरती येतोय आणि कंटिन्युअस स्प्रेडिंग होत आहे, म्हणजे हा सरफेस कंटिन्युअस बनत चाललाय. म्हणजे सपोज इथनं वरती आला मॅग्मा, राईट, इथं स्प्रेड झाला, इथं नवीन रॉक तयार झाला त्याच्या जवळच जे तो वरती येतोय, आणि तो रॉक हळूहळू हळू आता स्प्रेड होत चाललेला आहे, सरफेस बनत चाललेला आहे. तो दूर जो बनलेला रॉक आहे तो ओल्ड रॉक असेल ना, जुना रॉक, आणि जवळ बनला तो नवीन रॉक असेल, राईट. तर असे पट्टे तयार होतात त्याच्या आजूबाजूला, आणि हे पट्टे एक नॉर्मल पोलॅरिटी दाखवतो, दुसरा काय दाखवतो मित्रांनो, रिव्हर्स पोलॅरिटी दाखवतो. याचा अर्थ काय की पोलचं रिव्हर्सल झालेलं असावं, जिओ मॅग्नेटिक रिव्हर्सल झालेलं असावं, राईट. ठीक आहे. आणि हा जो पॅटर्न आहे उलट सुलट पट्ट्यांचा पॅटर्न जो मित्रांनो आपल्याला दिसतो, उलट सुलट पट्ट्यांचा पॅटर्न हा समान दोन्ही बाजूने पण आपल्याला पाहायला भेटेल. म्हणजे ह्या साईडला पण तो पाहायला भेटेल आणि ह्या साईडला पण तो पाहायला भेटेल, राईट. आणि हे जे दर्शवते, हे दर्शवते की समुद्राचं तळ जो आहे
हा विस्तारत आहे म्हणजे काय, स्प्रेडिंग होत आहे, स्प्रेड होत आहे. ह्यावरून आपल्याला मित्रांनो सी फ्लोर स्प्रेडिंग ही प्रक्रिया सिद्ध झालेली दिसते. बघा, सी फ्लोर स्प्रेडिंग स्टडी करण्यासाठी थेरी हा सिद्धांत जर तुम्हाला अभ्यासाचा असेल, तुम्हाला दोन गोष्टी खूप महत्वाच्या लागतात. पहिली, कन्व्हेक्शनल करंट थेरी, जो प्रवाह सिद्धांत आपण मागचा बघितला तो, आणि पुराचुंबकत्व ज्याला आपण पॅलिओ मॅग्नेटिझम असे म्हणतो. या दोन जर कॉन्सेप्ट तुम्हाला माहित असेल, याचा जर तुमच्याकडे बेस असेल, तरच तुम्ही सी फ्लोर स्प्रेडिंग थेरी ही काय करू शकता मित्रांनो, स्टडी करू शकता. राईट, ठीक आहे, ओके. सो पुढे बघू आपण पुढच्या याच्यामध्ये अजून काही गोष्टी दिलेल्या आहे का. याच्यामध्ये बघा आता इव्हिडन्सेस. आता याची थोडीशी आपण आयडिया बघितली, पॅलिओमॅग्नेटिझम, परत त्याचं रिलेशन बघितलं सी फ्लोर स्प्रेडिंग मध्ये. आता काही याचे इव्हिडन्सेस आपल्याला दिसतात का, याचे प्रमुख वैज्ञानिक पुरावे कुठले आहे का. राईट, पहिला बघा, पहिला पुरावा, चुंबकीय पट्टे आपल्याला दिसणार, म्हणजेच काय, मॅग्नेटिक स्ट्रिप्स ऑन ओशन फ्लोअर. ओशन फ्लोअर वरती आपल्याला मॅग्नेटिक स्ट्रिप दिसणार. कुठे, महासागरीय तळ जो आहे तळावर, म्हणजेच कुठला, मिड ओशनिक रिच, MOR ज्याला आपण म्हणतो, च्या दोन्ही बाजूंना आपल्याला उलट आणि सरळ चुंबकीय पट्टे सापडलेले आहेत. म्हणजे एक पट्टा असेल मित्रांनो, हा काय आहे, हा दाखवत असेल NP. NP म्हणजे काय, नॉर्मल पोलॅरिटी, म्हणजे सपोज इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. राईट, आणि RP म्हणजे काय, रिव्हर्स पोलॅरिटी, म्हणजे इथं मायनस आणि इथं प्लस. तर असे वेगवेगळे पट्टे आपल्याला दिसतात. ओके, ठीक आहे. सो हे पट्टे काय असतात, पॅरलल असतात, म्हणजे समांतर असून सरळ आणि उलट ध्रुवीयतेचा, म्हणजेच काय, नॉर्मल अँड रिव्हर्सल पोलॅरिटी क्रमाने बदल दाखवतात. तेच मी तुम्हाला सांगतोय की एक काय नॉर्मल पोलॅरिटी, दुसरं काय असेल, रिव्हर्सल पोलॅरिटी आपल्याला दिसेल. असे वेगवेगळे पट्टे आपल्याला तिथे दिसतात. हा एक महत्वाचा एव्हिडन्स आपल्याला पॅलिओमॅग्नेटिझम या कॉन्सेप्टमध्ये दिसतो. इव्हन हा एव्हिडन्स मित्रांनो आपल्याला सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरीमध्ये पण दिसेल. ओके, ह्यावरून असं सिद्ध होतं की महासागरी तळ हा नवीन खडक तयार होऊन दोन्ही बाजूने काय होतो, विस्तारत आहे. सो महासागरीय तळावरती एक नवीन खडक तयार होतोय, आणि तो दोन्ही साईडना, म्हणजे स्प्रेडिंग साईड सपोज अशी, या साईडना पण तो स्प्रेड होतोय आणि ह्या साईडना पण स्प्रेड होतोय. राईट, दोन्ही बाजूने तो स्प्रेड होताना आपल्याला दिसेल. राईट, ठीक आहे, ओके. सो पुढे बघा, अजून काही एव्हिडन्सेस आहे का याचे. हा झाला पहिला एव्हिडन्स. दुसरा एव्हिडन्स जर आपण बघितला मित्रांनो, याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला वय नमुना दिसेल, म्हणजेच काय, एज पॅटर्न ऑफ ओशनिक रॉक्स. ओशन मध्ये जे रॉक्स होतात, म्हणजे काय, ही जर सपोज आपली स्प्रेडिंग साईड असेल इथं, राईट, असे 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 रॉक्स बनत आहे. मग याचे रॉक्स जे बनतात, तर याचं एज आपल्याला काउंट करावे लागेल. काय करावं लागेल, एज. ओके, सो मिड ओशानिक रिज जवळील खडक जे असतात हे सर्वात नवीन असतात. इथले खडक, हे जवळचे खडक जे दिसतात ना आपल्याला मित्रांनो, हे नवे जवळचे खडक, हे जवळचे, हे काय असतात, न्यू एज खडक असतात, न्यू एज रॉक्स. ठीक आहे, ओके, म्हणजे सर्वात नवीन असतात. आणि किनाऱ्याजवळील खडक जे असतात दूर गेलेले, हे काय असतात, ओल्ड रॉक. सपोज हे दूरचे, सपोज हा किनारा आहे, हा हे काय आपले ओल्ड रॉक्स आहेत. राईट, जुने खडक आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजेच काय, की महासागरीय तळ हा सतत तयार होत आहे आणि तो काय होत आहे, विस्तारत आहे. यालाच आपण स्प्रेडिंग असे म्हणतो, सी फ्लोर स्प्रेडिंग. महासागराचा जो तळ आहे हा सतत बनतोय. राईट, म्हणजे त्याच्यात स्प्रेडिंग साईड जी असते त्याच्या जवळ काय बनणार, त्याच्या जवळ नवीन रॉक बनणार, आणि त्याच्याच दूरवरची किनाऱ्याच्या साईडला काय बनणार, ओल्ड रॉक बनणार. म्हणजे सतत त्याचा विस्तार आपल्याला होताना दिसतो. राईट, आणि याच्यामुळे काय झालं, याने काय केलं, प्लेट टेक्टॉनिक किंवा प्लेट मुवमेंट्स आणि सी फ्लोर स्प्रेडिंगचा पुरावा आपल्याला काय भेटला, मिळाला. ठीक आहे. सो हे एक महत्वाचा पुरावा आपल्याला इथे दिसेल. पुढचा बघा, चुंबकीय ध्रुवीयतामध्ये काय होतो, बदल, ज्याला आपण जिओ मॅग्नेटिक रिव्हर्सल असे म्हणतो. राईट, सो पृथ्वीच्या इतिहास जर बघितला, हिस्ट्री, त्यात चुंबकीय ध्रुव जे आहे हे अनेक वेळा काय झालेलं दिसतं मित्रांनो, आपल्याला उलटलेलं दिसतं. मी तुम्हाला सांगितलं ना की अर्थ हा एक मॅग्नेट आहे, अर्थ ऍक्ट ॲज अ मॅग्नेट. ओके, आणि याच्यामध्ये आपल्याला नॉर्थ पोल आणि साऊथ पोल दिसेल, आणि ह्या अशा आपल्याला काय दिसतात, पोलच्या हे दिसतात. राईट, लाईन्स दिसतात. तर हे जे चुंबकीय क्षेत्र आहे किंवा हे पोल आहे, हे आपल्याला बऱ्याच वेळेस रिव्हर्स पण झालेले दिसतात, म्हणजे हे साऊथ आणि हे नॉर्थ. ओके, याला आपण मॅग्नेटिक रिव्हर्सल असे म्हणतो. कदाचित आपण हे कुठेतरी वाचलं असेल. ठीक आहे, फिजिक्स मध्ये वगैरे कुठेतरी आपण वाचलं असेल. ओके, सो या खडकामध्ये बघा मित्रांनो, त्या उलटलेल्या ध्रुवीयतेची काय होते, नोंद होते किंवा त्याची नोंद आहे. आणि हे उलटलेले नमुने जे आहेत हे महासागरीय तळावर पट्ट्याच्या स्वरूपात आपल्याला
आढळतात. एक सेपरेट पट्ट्याच्या स्वरूपात आपल्याला आढळतात. म्हणजे काय, की एक पट्टा असेल आपला नॉर्मल पोलॅरिटीचा, दुसरा पट्टा असेल आपला रिव्हर्स पोलॅरिटीचा. म्हणजे एक पट्टा असेल नवीन रॉक, दुसरा असेल जुन्या रॉकचा पट्टा, खडकाचा पट्टा. यावरून पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र हे स्थिर नाही, हे बदलते, हे सिद्ध होते. बघा, अर्थचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे, ते मॅग्नेटिक क्षेत्र आहे, हे कॉन्स्टंट नाहीये. नॉर्थ साऊथ पोल कॅन चेंज, राईट. नॉर्थ नॉर्थ बिकम्स साऊथ अँड साऊथ बिकम्स नॉर्थ, राईट. याला मॅग्नेटिक रिव्हर्सल किंवा पोलार रिव्हर्सल आपण असं म्हणू शकतो, रिव्हर्सिबिलिटी ऑफ पोल. तसंही मॅग्नेटिक रिव्हर्सल पण आपल्याला दिसतं रॉकमध्ये, राईट. ठीक आहे. सो पुढे अजून काही याचे इव्हिडन्सेस आहे का, याचे आपण बघून घेऊ पॅलिओमॅग्नेटिझमचे इव्हिडन्सेस. पुढचा एव्हिडन्स बघा काय सांगतो. चौथा एव्हिडन्स, भूकंपीय क्रिया आणि ज्वालामुखी क्रिया, सिस्मिक आणि व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी. मिड ओशनिक रिज परिसरात आपल्याला भूकंप आणि ज्वालामुखीचे प्रमाण अधिक दिसते. बघा, याच्यामध्ये भूकंप होतात, ज्वालामुखी तर ऑब्व्हियसली होणार, कारण की आतला जो मॅग्मा ह्या वरती येतो, स्प्रेड होतो, तर ऑब्व्हियसली काय होणार, व्होल्कॅनिक माउंटेन्स इथं तयार होताना आपल्याला दिसतात. ओके, ठीक आहे. आणि ट्रिमर्स, सिस्मिक ऍक्टिव्हिटी पण आपल्याला येताना ते दिसते. आणि हे दाखवते की मिड ओशनिक रिजवर नवीन मॅग्मा वर येत आहे आणि नवीन खडक तयार होत आहे, राईट. आणि याने काय केलं, कशाला बळकटी दिली, कशाला बळकटी दिली, सी फ्लोर स्प्रेडिंग या कॉन्सेप्टला किंवा थिअरीला बळकटी दिली. सो पुराचुंबकत्व म्हणजेच काय, पॅलेमॅग्नेटिझम. याच्यामध्ये काय होतं की जे खडक असतात, रॉक असतात नवीन आणि जुने, हे आपल्याला काय दिसतात, मॅग्नेटिक पोलॅरिटी दर्शवतात. एक टप्पा जो असतो तो काय असतो, नॉर्मल पोलॅरिटीचा असतो, आणि दुसरा टप्पा आपला काय दिसतो मित्रांनो, रिव्हर्स पोलॅरिटीचा टप्पा आपल्याला याच्या इथं पाहायला भेटेल. ठीक आहे. ठीक आहे, यालाच आपण पुरा चुंबकत्व असे म्हणतो. बघा, ही एक डायग्राम आहे. या डायग्राम मध्ये जर तुम्ही थोडंसं लक्ष दिलं, तुमच्या लक्षात येईल की आपला एक नॉर्मल पोलॅरिटी किंवा वेगवेगळे पोलॅरिटी आपल्याला या रॉक्स मध्ये काय होताना दिसताना दिसेल, राईट. ठीक आहे. सो हे पोलॅरिटी जे हे बदलत जाते जसं जसं स्प्रेडिंग साईड पासून आपण काय होतो, दूर जातो, राईट. ही आपली काय स्प्रेडिंग साईट आहे. सपोज इथं नॉर्मल पोलॅरिटी आहे, तिथं आपल्याला वेगळी पोलॅरिटी याची दिसेल. आणि ही डायग्राम बघा, ही डायग्राम आपली कशाची आहे, मिड अटलांटिक रिजची डायग्राम आपल्याला दिसते. जिथं रॉक्स जे आहे हे काय एजेस आपल्याला दिसेल, की जवळचे रॉक असतात यंग आणि दूरचे रॉक काय असतात आपल्याला जुने रॉक दिसतात, खडक दिसतात. ठीक आहे. ओके, सो ही रेफरन्स साठी डायग्राम आहे, तुम्ही ही डायग्राम रेफर करू शकता. पुढे बघा, आपण कॉन्सेप्ट बघितली कुठली, पॅलिओ मॅग्नेटिझमची आपण कॉन्सेप्ट बघितली. आता आपण काय करू की सिद्धांत बघू, सी फ्लोर स्प्रेडिंगचा सिद्धांत. कारण की सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की सी फ्लोर स्प्रेडिंग शिकण्यासाठी दोन गोष्टी शिकणं खूप गरजेचं आहे. एक म्हणजे कन्व्हेक्शनल करंट थेरी आणि दुसरं म्हणजे द कॉन्सेप्ट ऑफ पॅलिओमॅग्नेटिझम. आता बघा, हा सिद्धांत काय सांगतो, समुद्र तळ विस्तार हा एक काय महत्वाचा भूवैज्ञानिक सिद्धांत आहे. आणि जो पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या गतिशीलतेचा, राईट, कशाचा, गतिशीलतेची आणि महासागराच्या निर्मिती विस्ताराची माहिती देतो. पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे त्याची गतिशीलता, महासागराची निर्मिती आणि त्याचा विस्तार कसा झालेला आहे याच्याबद्दल माहिती हा आपला सिद्धांत देताना दिसतो. हा सिद्धांत जो आहे हा प्लेट टेक्टॉनिक्स या मोठ्या भूवैज्ञानिक संकल्पनेचा एक आधारस्तंभ आहे. मी तुम्हाला सांगितलं ना की कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी, कन्व्हेक्शनल करंट थेरी, सी फ्लोर थेरी, ठीक आहे, आणि प्लेट टेक्टॉनिक, तर हे सगळे सिद्धांत आपल्याला याचा पाया बनवताना दिसतात, राईट. ठीक आहे. आता हा सिद्धांत कोणी दिला, हा दिला आपल्याला हॅरी हेस आणि रॉबर्ट डाईजने. ठीक आहे. पण सगळ्यात महत्वाचं नाव आपल्याला हे दिसेल काय, हॅरी हेस. 1960च्या दशकामध्ये हॅरी हेस आणि रॉबर्ट डाईस यांनी काय केलं, या भूगर्भशास्त्रज्ञांनी सागरतळ विस्ताराचा सिद्धांत मांडला. आणि त्यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर सोनार टेक्नॉलॉजी जी आहे, SONAR, याचा वापर केला. आणि याचा वापर करून त्यांनी समुद्राच्या तळाचे काय केले, ऑब्झर्वेशन केले, निरीक्षण केले आणि काही महत्वाचे निष्कर्ष काढले, ज्याला आपण कन्क्लुजन असे म्हणतो, राईट. आणि त्यांना जेव्हा ते अभ्यास करत होते ना मित्रांनो, भूकवचातील खंडाचा, सागरी भूकवचातील खंडाचा, तेव्हा त्यांना असं आढळले की त्यामध्ये पृथ्वीच्या भूतकाळातील चुंबकीय क्षेत्राची नोंद झाली त्यांना. बघा, भूतकाळामधलं जे चुंबकीय क्षेत्र होतं पृथ्वीचं, त्याची त्यांना नोंद झाली. आणि मध्य सागरीय कटकाच्या म्हणजे मिड ओशनिक रिजच्या दोन्ही बाजूंना चुंबकीय पट्ट्याची सममितीय रचना आढळली, म्हणजे पॅरलल रचना त्यांना आढळली. आणि ज्यामुळे या सिद्धांताला आणखी बळकटी मिळाले. म्हणजे काय, पॅरलल, या साईडला पण सेम पोलॅरिटी आणि या साईडला पण सेम पोलॅरिटी. इथं नॉर्थ असेल तर नॉर्थ
राईट. इथं साऊथ असेल तर साऊथ, असे आपल्याला सेम पोलॅरिटी इथं आपल्याला पाहायला भेटली. राईट, ठीक आहे. ओके. पुढे बघा, पुढे अजून याच्यामध्ये काय दिसेल आपला. पुढे बघा, या सिद्धांताची मूलभूत कल्पनेमध्ये किंवा संकल्पनेमध्ये आपल्याला काय दिसते. याच्यात बघा, मिड ओशनिक रिज, ज्याला आपण मध्य सागरी कटक असे म्हणतो. याच्यामध्ये काय दिलंय की महासागराच्या तळेशी असलेल्या लांब पर्वतरांगा म्हणजेच मध्यसागरी कटक होय. येथे पृथ्वीच्या आतून वितळलेला सिलारस किंवा मॅग्मा काय होतो, बाहेर येतो. राईट. ओके. तेच तुम्हाला मी सांगितलं ना, हे स्प्रेडिंग साईट असते, मॅग्मा येणार आणि तो बाहेर येऊन सॉलिडिफाय होणार. ओके. आणि याच्यामध्ये काय होतं, नवीन भूकवचाची निर्मिती होते, क्रस्टची तयारी होते. राईट. आणि जो शिलारस आहे हा थंड होतो बाहेर आलेला, आणि नवीन काय तयार करतो, एक सागरी कवच तयार करतो. आणि ही जी प्रक्रिया आहे मित्रांनो, ही प्रोसेस ही काय कंटिन्युअस प्रोसेस आहे, सतत ही चालू असते. राईट. ही कंटिन्युअस स्प्रेडिंग आपला होताना दिसते अकॉर्डिंग टू दिस थेअरी. पुढे बघा, याचा विस्तार आणि सरकणे. तयार झालेला जो नवीन भूकवच आहे हा मध्य सागरीय कटकाच्या दोन्ही बाजूनी हळूहळू काय होतो, दूर सरकतो. तेच मी तुम्हाला सांगत होतो की सपोज असा खडक आहे तर असे काय होणार, ते हळूहळू असे दूर सरकताना आपल्याला दिसणार. म्हणजे इथं नवीन खडक असतो आणि इकडे ओल्ड ते जुने खडक आपल्याला पाहायला भेटतात. यामुळे महासागराचा तळ काय होत आहे, एक्सपांड होत आहे किंवा स्प्रेड होत आहे किंवा त्याचा विस्तार होत आहे. ओके. याच्या व्यतिरिक्त बघा, सबडक्शन झोन पण तयार होतो. जेव्हा सागरी भूकवच खंडाच्या कडेला पोहोचतो, सपोज हा कडेला पोहोचला लास्टला, जो ओल्ड रॉक आहे, जुना रॉक, तेव्हा तो घनदाट असल्यामुळे खंडाखाली खचतो. म्हणजेच काय, सपोज इथं कड कड आहे याचा आणि इथं इथपर्यंत पोहोचला तो, मग इथं काय होणार, तर त्याची डेन्सिटी वाढणार. ठीक आहे, घट्ट होणार तो आणि थंडा पण होणार, कोल्ड कूल. आणि कूल झाल्यामुळे तो सबडक्ट होणार. राईट. त्याला आपण काय म्हणतो, सबडक्शन. राईट. आणि ह्या भागांमध्ये काय तयार होतं, मग झोन ऑफ सबडक्शन तयार होतो. आणि आपल्याला माहिती आहे, झोन ऑफ सबडक्शन जिथं तयार होतो तिथं आपल्याला व्होल्कॅनिक इरप्शन, तिथं आपल्याला सिस्मिक ऍक्टिव्हिटीज पाहायला भेटतात. राईट. किंवा तिथं ट्रेंचेस पण बनताना आपल्याला दिसतात, ज्याला आपण खंदक असे म्हणतो. राईट. ठीक. ओके. पुढे बघू, पुढे अजून काय आहे का याच्यामध्ये. येस. पुढे बघा, पुढे आपला ही डायग्राम रेफर करता येईल सी फ्लोअर स्प्रेडिंगसाठी. सेम डायग्राम आहे, मी मागच्या याच्यात पण तुम्हाला ही डायग्राम, हँड रिटन डायग्राम मागच्या लेक्चरमध्ये काढून दिलेली होती. बघा, याच्यामध्ये हा मॅग्मा जो आहे हा वरती आला, कन्व्हेक्टिव्ह करंट. राईट. इथे ही ब्रेक झाली म्हणून हे वरती आला. राईट. आणि असे असे नवीन नवीन काय बनले, ओशानिक क्रस्ट बनले. काय बनले, ओशनिक क्रस्ट आपल्याला बनताना दिसतात. आणि इथं रिज जी आहे याला आपण काय म्हणतो, मिड ओशनिक रिज असे म्हणतो. राईट. कटक असे म्हणतो. राईट. रिज म्हणजे काय, कटक. आणि परत जिथं सबडक्ट होतात ते सॉलिडिफाय झाल्यानंतर तिथं पुढे काय तयार होईल, खंदक तयार होईल, ज्याला आपण काय म्हणतो, ट्रेंच असे म्हणतो. काय म्हणतो, ट्रेंच. ओके. अशा प्रकारे आपल्याला सी फ्लोअर स्प्रेडिंग होताना आपल्याला दिसते. काय होते, सी फ्लोअर स्प्रेडिंग होताना आपल्याला दिसते. ओके. ठीक आहे. ह्या सिद्धांताचे काही महत्वाचे पुरावे पण आपल्याला पाहायला भेटतील. पुरावे कुठले कुठले याचे. पहिला पुरावा, चुंबकीय पट्टे, मॅग्नेटिक स्ट्रिप्स. ठीक आहे. सागरी भूकवचातील खडकामध्ये आपल्याला पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा, ठीक आहे, क्षेत्राची नोंद आढळते. म्हणजे चुंबकीय क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रातील याची आपल्याला काय दिसेल, बदलाची नोंद इथे आपल्याला आढळेल की चुंबकीय क्षेत्र कसं बदलेल. ठीक आहे, ज्याला आपण रिव्हर्सिबिलिटी ऑफ पोल्स असे किंवा मॅग्नेटिक रिव्हर्सिबिलिटी म्हणतो. राईट. सो इथं आपल्याला हे चुंबकीय क्षेत्र बदलताना आढळतं. मध्य सागरीय कटकाच्या दोन्ही बाजूनी, दोन्ही बाजूनी काय दिसेल, चुंबकीय पट्ट्याची सममितीय रचना दिसेल. म्हणजेच काय, मिरर इमेज एकमेकाच्या. म्हणजे हे जे मिडल भाग असेल इथं आणि इथे सारखेच आपल्याला सममितीय पट्टे आपल्याला दिसतील. आणि हे पट्टे काय दर्शवतात की नवीन खडक हा मध्यभागी तयार होतो आणि हळूहळू दोन्ही बाजूनी सरकतो. याचा अर्थ तोच आहे की जी स्प्रेडिंग साईड आहे तिथून तो खडक तयार होतो आणि तो स्प्रेड होतो. कॉन्सेप्ट खूप सोपी आहे. स्प्रेडिंगचा अर्थ काय होतो, राईट, की एक कन्व्हेक्टिव्ह करंट वरती आलं, मॅग्मा वरती आला, तो एका साईड च्या वरतो तिथं वर आल्यानंतर, ठीक आहे, तो स्प्रेड झाला. जवळ जे असतात ते नवीन खडक असतात, दूर जे असतात ते ओल्ड खडक असतात. आणि हे वेगळे काय दाखवतात आपल्याला, त्याच्या पोलॅरिटी दाखवतात. राईट. अकॉर्डिंग टू द एज ऑफ द रॉक. राईट. तेव्हा जशी अर्ची पोलॅरिटी होती तीच पोलॅरिटी आपल्याला त्याची नोंद त्या खडकामध्ये दिसते. ओके. सो म्हणजे नॉर्मल पोलॅरिटी आणि रिव्हर्स पोलॅरिटी, एवढी सोपी आणि सिंपल कॉन्सेप्ट आहे कशाची, सी फ्लोअर स्प्रेडिंगची. फक्त तुम्हाला दोन गोष्टी यायला पाहिजे, एक कन्व्हेन्शनल करंट थेरी, दुसरी पॅलिओ मॅग्नेटिझम. ओके. पुढचं बघा, भूकवचाचे वय, एजेस ऑफ दी ओशनिक फ्लोअर.
मध्यसागरी कटकाच्या जवळचा किंवा सागरी भूकवच सर्वात नवीन असतो, राईट. आणि कटकापासून जर आपण दूर गेलो तर भूकवचाचे वय काय होते मित्रांनो, वाढत जाते. सर्वात जुना सागरी भूकवच खंडाच्या, ठीक आहे, कडेला काय करतो, सबडक्शन झोन मध्ये आढळतो, राईट. सो ह्या गोष्टी आपण मागच्या याच्यामध्ये पण डिस्कस केलेल्या आपल्याला दिसतात. ओके, ठीक. पुढे बघा, अजून काही याचे महत्वाचे पुरावे आहे का काही? ठीक आहे, पुराव्यामध्ये बघितलं, गाळाची जाडी, सेडिमेंट थिकनेस. मध्य सागरी कटकाच्या जवळ सागरी तळावर गाळाची जाडी काय असते, कमी असते, राईट. म्हणजे जवळ एकदम सागरी तळावरती, कारण येथे नवीन भूकवच काय होतो, तयार होतो. ठीक आहे, आणि गाळ जमा होण्यासाठी कमी वेळ मिळतो. म्हणजे नवीन तयार होत असतो, गाळ जमा होण्यासाठी कमी वेळ मिळतो, म्हणजे जाडी पण कमी असते. आणि जसं आपण कटकापासून दूर गेल्यावर गाळाची जाडी वाढत जाते. त्या रिच पासून जर आपण दूर गेलो ना, तर गाळाची जाडी, म्हणजे तेच आपण एक्झाम्पल घेतलं. असं असं आपण दूर गेलो तर आपल्या गाळाची जाडी पण वाढताना दिसेल. हा रिच आहे सपोज, ठीक आहे, मिड ओशनिक रिच, आणि असे रॉक इथं काय होत आहे, बनत आहे. इकडे जर गेलं तर आपल्या ही जाडी आपल्याला वाढताना दिसते. इथे जाडी काय असते, जवळ कमी असते, राईट. ठीक आहे, ओके. पुढे बघा, उष्णतेचा प्रवाह, हीट फ्लो. मध्य सागरी कटकाच्या भागात पृथ्वीच्या आतून येणाऱ्या उष्णतेचा प्रवाह जास्त असतो, कारण येथे वितळलेला शिलारस पृष्ठभागाच्या जवळ असतो. आणि कटकापासून दूर गेल्यावर उष्णतेचा प्रवाह कमी होतो, सिंपल. इथं ऑब्व्हियसली याचं काय असेल, उष्णता जास्त असेल, आणि जसं तो दूर जाऊ तो थंडा थंडा होत जाणार, राईट. हा काय असतो, इथला हॉट असतो, गरम असतो, ठीक आहे, जवळची साईड. लक्षात आले हे इव्हिडन्सेस किंवा हे पुरावे याचे. पुढे बघू आपण. पुढे या सिद्धांताचं महत्व काय, इम्पॉर्टन्स काय आहे या सिद्धांताचं. सगळ्यात पहिले पॉईंट जर बघितलं तर प्लेट टेक्टॉनिक्सचा आधार तयार केला या सिद्धांताने. समुद्र तळ विस्तार सिद्धांत प्लेट टेक्टॉनिकच्या सिद्धांताचा एक महत्वाचा भाग आहे, राईट. आणि पृथ्वीचा पृष्ठभाग अनेक मोठ्या आणि लहान प्लेट्समध्ये विभागलेला आहे. आणि या प्लेट्स ज्या आहे सतत हळूहळू काय होत असतात, सरकत असतात, आणि हे या सिद्धांतामुळे स्पष्ट होते. आपण पुढे पण बघू कन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स ऑफ द प्लेट, आणि हे कशामुळे होतं, हे आपला ह्या सिद्धांतामुळे आपला होताना दिसतं. पुढचं बघा, महासागराची निर्मिती आणि विकास. हा सिद्धांत जो आहे ना मित्रांनो, हा महासागराची निर्मिती कशी होते आणि त्याचा आकार कसा बदलतो हे स्पष्ट करतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्हाला कोणी विचारलं की कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी आणि एस मध्ये काय फरक आहे, किंवा प्लेट टेक्टॉनिक्स मध्ये काय फरक आहे, राईट. एका शब्दात जर सांगायचं झालं, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी हा फक्त खंडाबद्दल बोलतो. कशाबद्दल बोलतो, खंडाबद्दल. भूखंड कसे तयार होतात, राईट, ज्याला आपण म्हणतो कॉन्टिनेंट. ही थेरी कशाबद्दल बनते, ओशानिक फ्लोर कसं तयार होतं त्याच्याबद्दल, किंवा ओशानिक प्लेट बद्दल ही थेरी आपल्याला बोलताना दिसते, राईट. प्लेट टेक्टॉनिक का जास्त ऍक्सेप्टेबल थेरी आहे, ही फक्त कॉन्टिनेंट प्लस ओशन दोन्ही बद्दल पण बोलते, म्हणून ही सगळ्यात जास्त वाईडली ऍक्सेप्टेबल थेरी आपल्याला दिसेल, राईट. सिम्पल सिम्पल भाषामध्ये सांगायचं झालं तर. ओके, समज तुमच्या लक्षात आलं, राईट. पुढे बघा, भूवैज्ञानिक घटनाचे स्पष्टीकरण केलेलं आहे या थेरीने, जसं की ज्वालामुखी, भूकंप, पर्वताची निर्मिती, खंडांचे स्थलांतर कसे होते, यासारख्या भूवैज्ञानिक घटनांना समजून घेण्यासाठी हा सिद्धांत काय ठरतो, अतिशय महत्वाचा ठरतो. पुढे, पृथ्वीच्या इतिहासाचा अभ्यास, सागरी भूकवचाचा अभ्यास करून पृथ्वीच्या भूतकाळातील चुंबकीय क्षेत्र आणि भूगर्भीय बदलाची आपल्याला काय भेटते, माहिती भेटते. तर तुमच्या हे लक्षात आलं का, पुरावे या सिद्धांताचं महत्व खूप जास्त महत्वाचं आहे, राईट. ठीक आहे. सो याच्यामध्ये ह्या सिद्धांतामध्ये मित्रांनो आपण काय काय बघितलं, आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट बघितली की सी फ्लोअर स्प्रेडिंग साठी काय लागतं, दोन गोष्टी लागतात, कन्व्हेक्शन करंट थेरी आणि पॅलिओमॅग्नेटिझम, पुराचुंबकत्व. आपण कन्व्हेक्शन करंट थेरी मागच्या लेक्चरमध्ये बघितली, पुराचुंबकत्व आपण बघितलं, राईट. आणि त्याच्यानंतर पुराचुंबकत्व आणि सी फ्लोअर स्प्रेडिंग मध्ये काय संबंध आहे तो बघितला. सी फ्लोअर स्प्रेडिंगच्या प्रोसेसेस, त्याचे टप्पे पाहिले, त्याच्या डायग्राम्स बघितल्या, त्याचे इव्हिडन्सेस बघितले, आणि त्या सिद्धांताचं आपण काय बघितलं, महत्व पण बघितलं, राईट. याचं क्रिटिसिझम जर द्यायचं झालं या सिद्धांताचं, तर आपण काय क्रिटिसिझम देऊ शकतो, की हा जो सिद्धांत आहे हा फक्त कशाबद्दल बोलतोय, हा ओशन करंट्स बद्दल बोलत आहे. तर याचं क्रिटिसिझम काय देऊ शकतो आपण, हा फक्त कशाबद्दल बनतो, सॉरी नॉट ओशन करंट्स, कशाबद्दल बोलत आहे, फक्त ओशन फ्लोअर्स बद्दल बोलत आहे. कशाबद्दल, ओशन फ्लोअर्स बद्दल. ओके, म्हणजेच काय, ओशानिक प्लेट्स बद्दल बोलतो, हा कॉन्टिनेंटल प्लेट्स बद्दल बोलत नाही. हा याचा काय एक ड्रॉबॅक आपल्याला दिसतो.
राईट, ठीक आहे. सो हे लेक्चर ऑफकोर्स तुम्हाला समजलं असेल मित्रांनो, राईट. याचा जो आपण प्रश्न घेत असतो, हा पुढचा जो लेक्चर आहे आपलं प्लेट टेक्टॉनिक्सचं, त्याच्या संबंधित आपण याचा प्रश्न फ्रेम केलेला आहे, तो आपण तिथं डिस्कस करू. ठीक आहे. हाऊ प्लेट टेक्टॉनिक थिअरीज अँड इम्प्रुव्हमेंट ओव्हर दी अर्लियर थिअरीज, हा आपला एक प्रश्न असेल, तो आपण तिथे डिस्कस करणार आहोत पुढे. तो UPSC ला पण येऊन गेलेला आहे प्रश्न. ठीक आहे. ओके. सो इथे आपण थांबू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्लेट टेक्टॉनिक थेरी बघणार आहोत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थेरी. ही थेरी कम्प्लीट झाली की आपण कॉन्सेप्ट ऑफ आयसोस्टॅसी काय असते, जो प्युअर ऑप्शनलचा पार्ट आहे, तो आपण डिस्कस करू. त्याच्यामध्ये एरिसची थेरी काय, प्रॅक्टची थेरी काय, हे सगळं आपण डिस्कस करू. ओके, ठीक आहे. सो इथे थांबू आपण मित्रांनो. ओके. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच ज्या लोकांनी जॉग्राफी ऑप्शनल ऑप्ट केलेला आहे, बोथ मराठी आणि इंग्लिश, त्यांना सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा युट्यूबचा. ओके. ही फ्री सिरीज आहे, ऑप्शनल ओरिएंटेशन सिरीज. डिटेल सिरीज जी आहे पुढे आपण ती पण चालू करू, ऑप्शनलची प्लॅन करू आपण, आणि ती पण आपण सुरू करू. तुर्तास तुम्ही फक्त व्हिडिओज बघा, तुम्हाला ज्या बेसिक कॉन्सेप्ट आहे तुमच्या ऑप्शनल बद्दलच्या, त्या क्लॅरिटी जी आहे तुम्हाला येऊन जाईल. ओके, ठीक आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ.